आज फार महत्त्वाचा आपण या ठिकाणी पाठ पाहणार आहोत. क्रिस्टल डिफेक्ट. कोणता पाठ बघणार आहे? क्रिस्टल डिफेक्ट. आता क्रिस्टल डिफेक्ट म्हणजे नेमकं काय असते आपण या ठिकाणी बघूया. एखादं क्रिस्टल सॉलिड असेल, नॅचरली ह्या ठिकाणी असेल, तर त्यामध्ये काही फॉल्ट दिसून येतात किंवा ह्या ठिकाणी इरेग्युलरिटी दिसून येतं, काय इनपरफेक्शनपणा दिसून येतो, तर त्याला आपण काय म्हणतोय? डिफेक्ट ह्या ठिकाणी म्हणतो. डिफेक्ट म्हणजे फॉल्ट किंवा डिसऑर्डर किंवा रँडमनेस आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग या ठिकाणी तेच बघायचं आपल्याला. आता या ठिकाणी जो नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स असणार आहे, नॅचरली ऑकरिंग क्रिस्टलाइन सबस्टन्स असणार आहे, तो या ठिकाणी परफेक्ट क्रिस्टल असतोच कार्य नसतो. त्यामध्ये काही फॉल्ट असतात. आता प्रत्येक निसर्गामध्ये प्रत्येक वस्तू असते, त्यामध्ये तुम्हाला काहीतरी फॉल्ट दिसूनच येतं. 100% असं काही या ठिकाणी मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे निसर्गामध्ये या ठिकाणी प्रत्येक जी क्रिस्टलाइन सबस्टन्स असेल किंवा वस्तू असेल, तर त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी तो परफेक्ट असतोच असं नाही. त्यानंतर दुसरा पार्ट या ठिकाणी काय सांगितलेलं बघा. क्रिस्टलाइन सबस्टन्स मध्ये किंवा एखादं स्ट्रक्चर दिलं असेल, स्ट्रक्चर मध्ये या ठिकाणी काय दिसून येतं? डिसऑर्डर दिसून येतं. म्हणजे या ठिकाणी त्याची ऑर्डर बरोबर असते का रे? नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ऑर्डरमध्ये असते. किंवा त्याला इरेग्युलरिटीज आपण म्हणतो. तो रेग्युलर असतो का? नाही. डू नॉट रेग्युलर किंवा इरेग्युलर आपण म्हणू शकतो. म्हणजे एकाच लाईनमध्ये किंवा लेंथमध्ये या ठिकाणी नसणार आहे. सगळे एकाच लाईनीत असू शकतील किंवा नसतील, त्यावेळीमध्ये गॅप असू शकतो किंवा इकडे तिकडे विखरलेल्या या ठिकाणी दिसून येतात, त्याला इरेग्युलरिटी आपण म्हणू शकतो. या ठिकाणी ते कशामध्ये दिसतं रे? ॲटम्स. स्टॅकिंग ऑफ ॲटम्स. म्हणजे स्टॅकिंग ऑफ ॲटम्स म्हणजे काय असणार आहे? प्रत्येक ॲटम एकमेकाला जॉईन झालेला असतो, त्याला आपण स्टॅकिंग म्हणतो किंवा ओव्हरटेकिंग या ठिकाणी झालेला दिसून येतो. तर तिसऱ्या या ठिकाणी पॉईंट काय सांगितलं आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल जे असणार आहेत क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये किंवा क्रिस्टलमध्ये, ते कसं असणार आहे? इरेग्युलर असणार आहे. काय सांगितलं बघा, या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल असणार आहेत, ते इरेग्युलर असणार आहेत, त्याला आपण डिफेक्ट किंवा इनपरफेक्शन असं म्हणतो. त्यानंतर चौथा या ठिकाणी काय सांगितलंय बघा, जो डिफेक्ट असणार आहे काही इनपरफेक्शन असणार आहे, तो समजा जास्त जर असेल, कशामध्ये? क्रिस्टलायझेशन तयार होत असताना, त्यावेळी त्याचा रेट कसा असतो? जास्त असतो. त्याचा रेट कसा असतो? जास्त असतो. हे लक्षात ठेवा. जेवढं क्रिस्टल ह्या ठिकाणी लवकर तयार होतं, तेवढा डिफेक्ट जास्त क्रिएट झालेला दिसून येतो. मग ह्या ठिकाणी समजा क्रिस्टलायझेशन जी प्रोसेस आहे ती कमी जर असेल, तर रेट सुद्धा त्याचा कसा असतोय? कमी असतो. त्यानंतर पाचवं काय सांगितलंय, जो आयडियल क्रिस्टल असणार आहे, त्या आयडियल क्रिस्टलमध्ये या ठिकाणी काय दिसून येत नाही? डिफेक्ट आपल्याला जर दिसून येत नसेल, तर तो ह्या ठिकाणी काय असणार आहे? त्याचा ॲब्सोल्यूट टेम्परेचर किती असणार आहे? 0 असणार आहे. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 6वा पॉईंट या ठिकाणी काय सांगितलंय? टेम्परेचर समजा वाढलं, हाय लेवलला टेम्परेचर गेलं, तर या ठिकाणी जो क्रिस्टलायझेशन मटेरियल असणार आहे तो तयार होत नाही, 100% तयार होऊ शकत नाही. हे लक्षात ठेवा. काय म्हणले? अबोव दिस टेम्परेचर नो क्रिस्टलाइन मटेरियल्स आर 100% प्युअर. म्हणजे या ठिकाणी टेम्परेचर कमी जर असेल तर त्याची प्युरिटी वाढेल, टेम्परेचर वाढलं तर त्याची प्युरिटी काय होते? या ठिकाणी कमी 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 होत जाते. म्हणजे या ठिकाणी त्यामध्ये काय दिसून येतो आपल्याला? डिफेक्ट किंवा फॉल्ट दिसून येतो किंवा या ठिकाणी आपल्याला इनपरफेक्शन दिसून येतं. त्यानंतर 7वा पॉईंट या ठिकाणी काय सांगतो बघा, द नेचर्स ऑफ क्रिस्टलाइन डिफेक्ट. द नेचर ऑफ क्रिस्टलाइन डिफेक्ट किंवा क्रिस्टल डिफेक्ट, इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द सॉलिड इज मेंटेन्ड. ज्यावेळी नेचरमध्ये जे क्रिस्टल डिफेक्ट असतं, फॉल्ट जो असतो नेचरमध्ये बरोबर असला तरीही आपल्याला तो काय दाखवतो? इलेक्ट्रिकल न्यूट्रल दाखवतो. म्हणजे तो सॉलिड काय करतो? इथं मेंटेन करतो. तर हे झालं तुमचे इंट्रोडक्शन. कोणाचं असणार आहे? क्रिस्टल डिफेक्टचे. हे झाले. एकूण 6-7 पॉईंट आहेत. असे भरपूर पॉईंट तुम्हाला मिळून जातील, हे लक्षात ठेवा. पुढे त्या ठिकाणी टाइप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. टाइप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. आता टाइप किती असणार आहेत ते बघूया क्रिस्टल डिफेक्टचे. देर आर 3 टाइप्स ऑफ क्रिस्टल डिफेक्ट. एकूण क्रिस्टल डिफेक्टचे किती टाइप असणार आहेत? पहिला असणार आहे बघा पॉइंट डिफेक्ट आहे. असणार आहे पॉइंट डिफेक्ट आहे. दुसरा असणार आहे लाईन डिफेक्ट आहे.
आणि तिसरा जो आहे तो असणार तुमचा प्लेन डिफेक्ट. कुठला असणार आहे? प्लेन डिफेक्ट. हे किती टाइप्स असणार आहेत? एकूण आपल्याला 3 टाइप्स या ठिकाणी मिळालेले आहेत. आपण